आणि पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधू हे आजपासून मैदानात उतरणार आहेत। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त वचननामा प्रसिद्ध करणार आहेत। या वचननाम्याच्या प्रसिद्धीसाठी राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत। शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार आहेत। तर या वचननाम्यात काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दरम्यान उद्यापासून ठाकरे बंधूंच्या एकत्र सभा सुरू होणार आहेत। दोन्ही बंधू एकूण 6 सभा एकत्रित घेणार आहेत। त्यानंतर मंगळवारी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ही संयुक्त मुलाखत घेणार आहेत। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, खरं तर 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक म्हणजे 20 वर्षांनंतर राज ठाकरे आज शिवसेना भवनामध्ये जाणार आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वचननाम्यामध्ये ठाकरे बंधू काय देणार। आकांक्षा, नक्कीच आज या दोन्ही ठाकरे बंधूंचा शिवसेना भवनमध्ये आज वचननामा प्रसिद्ध होणार आहे। या वचननामामध्ये बघण्यासाठी आपल्याला एक पार्श्वभूमी बघायला लागेल, ती म्हणजे 2 दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एक PPT ही प्रेझेंट केली होती त्यांच्या नगरसेवकांना। त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे होते, त्यामधलेच काही मुद्दे आजच्या वचननाम्यामध्ये येऊ शकतात। त्यामध्ये 700 स्क्वेअर फुटापर्यंत घरावरती जो कर आहे तो आता माफ करण्यात येत आहे, असं देखील या जाहीरनाम्यामध्ये असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर 100 युनिट वीज ही मोफत मुंबईकरांना मिळणार आहे, तो देखील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। त्याचबरोबर अनेक झोपडपट्ट्या आहेत, त्याचा पुनर्विकास असेल ते देखील या आजच्या वचननाम्यामधून मांडण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर घनकचरा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही मुंबईकरांसाठी असते। कचरा कशा प्रकारे संकलन करणार आहे आणि त्याचा कशा प्रकारे नियोजन देखील करणार आहे, हा देखील एक मुद्दा या वचननाम्यामध्ये येऊ शकतो। त्याचबरोबर अनेक हॉस्पिटल जी महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात, त्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलवरती एक वाद चालू आहे की ते प्रायव्हेट होण्याच्या वाटेवर आहेत। पण आता याच वचननाम्यामध्ये आता त्या हॉस्पिटल संदर्भात देखील काय भूमिका घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं राहील। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल 20 वर्षांनंतर आज राज ठाकरे हे या शिवसेना भवनमध्ये येणार आहे। याआधी अमित ठाकरे देखील आले होते, मनसेचे प्रमुख नेते देखील आले होते, पण आज स्वतः राज ठाकरे हे या शिवसेना भवनमध्ये येणार आहेत आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे त्यांचा वचननामा हा प्रसिद्ध करणार आहे। त्याचबरोबर काल जी सभा झाली त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील यांनी या ठाकरे बंधूंवरती टीका देखील केली। त्यानंतर वचननाम्यानंतर हे ठाकरे बंधू कशा प्रकारे उत्तर देतात महायुतीला हे देखील बघणं महत्त्वाचं राहील। त्याचबरोबर मुंबई संदर्भात महत्त्वाचं ठरणार आहे। ईशान, अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर दरम्यान ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत। आज शिवसेना भवनामध्ये 12:30 ते 1 ही वेळ ठरलेली आहे। साधारण तर संयुक्त वचननामा 3 पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।